श्री गणेशाय नमः श्री सरस्वती प्रभु रामचंद्राय नमः परिसावया कपिता पुरुषार्थ देवुल्लास श्री रघुनाथ लक्ष्मण वाच ब्रह्मलिंगात युद्ध करणारांत कपिता असणारे जे काय कथेत कथा कशा युद्धाचे आहे कसं कसं युद्ध झालं लक्ष्मण देवाचा आतुरतेने असणारे भगवंत प्रभू रामचंद्र जरी दरवाजा बंद असला तरी कान इकडंच लावलेत म्हणतात कथा ऐकायची काय त्यांनी प्रताप केला ते ऐकायची उत्सुकता प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणाच्या ठिकाणी होती मग प्रभू रामचंद्र म्हणायचे अहो वाचा की लक्ष्मी लवकर असं वानराने ऐकल्याबरोबर वानराला आनंद झाला आनंदाच्या भरात टाळ्या वाजू लागली कशी बसले ती सूर्य फुफडा आल्यासारखी महाराष्ट्रातून आवाज बसली ती महाराज म्हणजे वाचा ऐकवणी आसाळीचा गात कोपे खवळला कपिता करावया गात रसस्वरित प्रेरणा समाजाच्या बळाचं वर्णन करतात ना शहाण मंत्रया त्यांनी म्हणजे आसाळीचा वध केला कसा केला आसाळीचा वध पौर्णिमेचं चांदण चमचमतंय कसं आणि आंबा खेळती झोका आतमध्ये गेलं काळजाचा कथा घातला झोका हुई आसाळीच्या पोट फाडून बाहेर अशा आसाळी संपवली सगळं म्हणणाऱ्यांनी ऐकली बरं वाटलं म्हणजे आता इंद्रजी त्याला कसं मारताय ऐका कुटला ती दोर निशान बेरी रणतुरी असेल हल्ली असेल पाशी असेल ढोल असेल पिपाणी असेल वाजायला अवघड परिस्थिती आहे एकल्या एकाच्यासाठी एवढं चाललंय खेळ आहे का नाही एकला एक म्हणणार आणि त्यांच्यावर असंख्य मोजताच येत नाही असंख्य म्हणजे मोजता येत नाही एवढ्या राक्षस धावून गेलेले आहेत महासूर घाबरले देव सुद्धा लटलट उडायला लागले राक्षस तर घाबरले म्हणले आता काय खरं नाही सैन्याचा इंग्रजी रथ पेरेला धनुष्याचा करी दुमदुमी गंधार नंद कोणाले महाप्रक्रम असणारा इंद्रजी जसं भगवंताच्या मंदिरातून प्रतिध्वनी यावा तशा प्रकारचं असणारा इंद्रजिताच्या वनातून सुटलेला बळाचा धन्वंतरा करण्यात चालला होता आणि धनुष्याचा त्यानं काटा म्हणजे काय चाललंय मंदिरात काय चाललंय कार्यक्रम माहिती लागल्यानंतर असं म्हणा असा जरी खऱ्यातून प्रतिध्वनी लागला बसलेले राक्षसाने आवाज टाक ऐकला बरोबर लट 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 कापायला लागली म्हणजे काय खरं नाही नक्षत्र तो
पाहिजे होतं नुसतं देवळा तर आपल्या आहे का नाही मनाने अहो नुसतं आकाशात असणाऱ्या एवढा हनुमंतरायाचा आवाज आकाशातल्या ग्रह तारे कुठून चिमणीवर पडू लागले ते एवढंच नाही अष्टमहादिग्गज आहेत म्हणजे हा हत्तीनं आपल्या सोंडामध्ये पृथ्वीला धरलाय त्या अष्टमहादिग्गजांची सुद्धा कान टाळी बसली कुठं आवाज आहे एवढं आवाज आहे याची अरण मारात अति कृपाळू म्हणत मेघमास करील दूत बैली चिंत तू मानाई याची अरण मारात अति कृपाळू म्हणत मेघमास करील दूत बैली चिंत तू मानाई भूतांना देऊ लागले तिच्या मुंडा सगळ्या आले होते का नाही त्यांनी मी एकदा टाकला आई राजा घाबरू नका म्हणजे तुम्हाला आज ह्या रणंगणाच्या ठिकाणी शूरवीर पराक्रमी हनुमंत आहे मंगळवार संपला बरं का हो संपलं 12 वाजून गेले आता बुधवार लागला आता काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला सुद्धा त्याच्या मुंडाला त्यांना सांगितलं भूतांना म्हणजे ती भूत बरं का ऐका हा ती भूत आपली भूत म्हणजे हे भूताचं दोन अर्थ जीव मात्र म्हणजे भूत आणि ती भूत बनली मी तिकडचं भूत आता तिकडच्या भूतांना सांगितलंय हनुमंतराला खायला भरपूर कचून मिळणार आहे वाचा ऐकता कमी गिराग मुख निशाचर कबरी हनुमंतराचा जय श्रीराम नववाचा आवाज हत्तीने ऐकला हाती सुद्धा मागं पाऊल सारलं गेलं हत्तीने सुद्धा मागं पाय टाकलं गेलं एवढं नाही निघले छत्तीचे शूरवीर पराक्रमी आजपर्यंत राजा रावणाचं फड गाजवलेले म्हणा की आपल्या भाषेत आहे का नाही गाजलेले ती सुद्धा लक 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 कापायला लागली म्हणजे बाबाचा आवाज एवढा ताकद किती असेल इंद्रजिताचे युद्धाचे कळाले रथप्रेमी लालवड सवरी कपी पूजा जीवभूमी बुडी नचावरी हनुमंतरायाने लगेच असणारे इंद्रजित आपल्या समोर येत आहे पाहायला गेलं ज्याच्यासाठी आलोय कशासाठी आलोय झोप घ्यायला आलोय ऐकायला आलं त्या हनुमंतराचा प्रताप आपली जशी मनात इच्छा पूर्ण व्हावी आपल्याला आनंद व्हावा आनंदाने जसं आपण नाचत घरी जावं तसं हनुमंतरायाने आपल्या शिकतीची गुढी उडाली नाचून रावण राजकुमार तुझ्या रामदूत राक्षसी राचंद्र तुझा कपींद्र हनुमंतराय इकडे राजकुमार आहे राजा रावणाचा मुलगा इकडे असणारा देव आहे इकडे राक्षस युद्ध सुरुवात हा दोघे वीर तीव्र बळ समान बळ समान शिर दोघे संग्राम पूजे दोघे मोहित महाराज अध्याय फास्ट घ्यायचा राहिलेले सूचक बोकाचे याला थोडीशी माफी मागतो अध्याय थोडासा फास्ट घ्यायचा पुढच्या अध्यायाला आपल्याला बसू तुम्ही गात महाराज सांगण्यासाठी आणि मोहित महाराज वाचण्यासाठी तुम्हाला अध्याय संपवायसाठी फक्त 15 मिनिटं आहेत नववय 120 पुंडलिक ज्ञानदेवता भगवान की जय अमरेश भगवान की जय श्री गणेश सरस्वती मात्रे प्रभवचंद्राय नमो नमः दुर्गे वेद महागण पवार सर्व तगंधर्व जवर नागकन्या पंचमोपशक्ती सहित
जारण महाराज उच्चाटन वशीकरण तसलं चिटूक भानगडे काय करणार वाटतं? मग म्हणे इंग्रजीत त्याला म्हणे इंग्रजीत जमलं का तर हनुमंतराव कसं काय वाटतंय लई मोठा की इंग्रजीत खाली मन घालायचं तेवढा हनुमंतरावनी दगडावचराचा डोक्यात टाक दुखली कडकडाट हिकडून दगड आणि हिकडून झाड हनुमंतरावचं हिकडून धनुष्यबाण आणि दोघांचा बाण आणि दगडाचा वीज चमकावी कसं चमकायचं कडकडावा द्यायचा इंग्रजीत मला काय झालं लई युद्ध केलं सगळी घाबरते हनुमंतराव आपल्याला काय कराय तेवढ्यात दगड पडावलं इंग्रजीत मुकुट उडवला मुकुट पडला सोन्याचा होता डोक्यावर पण पडला मोकळं केस इंग्रजीताच आणि तिकडून मला असणार दगड कधी बी टाकली इंद्रजिताला आवडता येईना आणि हिकडून सोडलेली इंद्रजिताने बाण हनुमंतराची शिफ्टी काय जवळ येऊ दे ना किती बी असतील इंग्रज असतील पागुले असतील धोंडे असतील काही बाण असतील इंग्रजिताचे समोर जात होते पण म्हणजे असणाऱ्या हनुमंतराच्या शिफ्टी समोर वरून खाली येत नाही इंग्रजीचा गाल दिसला सभा असताना पाच दिवशी इंग्रजीचा तोंडाला आले इंग्रजीताला राग आला आणि रागाच्या भरात इंग्रजीत म्हणला थांब तुला बघतोच हनुमंतरायावर टाकला पण हनुमंतराव शिकण्यात पर्वतचा पाचूर केला मग तरी इंद्रदेवताची लेच पुसली इंग्रजीचा फुलं म्हणजे ताकद हनुमंतरायासमोर थांबायची संपली आपलं काय सलेला आता उगं गप बसलेलं इकडे मारायच्या म्हणजे असणार आता हनुमंतराकडे पाहता काय चला ना काही चला हनुमंतराने हे लावून टाकलं ह्या बी दरवाज्यात कुलूप आणि ह्या बी दरवाज्याला कुलूप कुठला शिट्टी रुपी कुलूप बाहेर मला तुमचं तरी ऐकायचं काय करायचं लय आवाज लागला इकडं मेघा किती इंग्रजी पळवणे जागे मेघा पाठीचे कमी पंचताच्या आकाशे पळवायची वाट नाही इंग्रजी तरी विचार केला ह्या बिदावर जाऊन त्या बिदावर आपण दहाच्या आड लपू इंग्रजी तरी उड्डाण मारलं दहाच्या आड लपला शिफ्टी तिथं एखादी इंग्रजी गाण्याने महानगरात वर्षे गेली पर्वत सैन्य अशी तत्परे होता ते अकांत महावीरा मग मला इंग्रजी जरा कुठं मी सोडून की मला कोणी सोडलं त्याच्या भावासह हिंदूला आणतो का त्यांनी हो मग तरी सैन्यात इंद्रजी तमिला किंवा चितवादाने केला पर्वत गात्राने हुंबहाचा राक्षसांना म्हणलं नाही ती काय राहिलेली बसलेली होती त्याच्यावर शिळा झाडं हनुमंतराने टाकली बनायला लागली पुतायला लागली पुता काय म्हणायला लागली ओय आमचा इंग्रजीत मी आलाय का जीवन काय कुणीतरी सांगा पटवी चाल ना कुठं गपची बसून साधारण तिकडे डुकली खावा म्हणलं तरी आवाज किती तेहतीस कोटी देवाच्या राजाला
काय चालू तुझ्या कशी माझी हनुमंतराने बैठले हे काळजी करू नको इंद्रजित तू काळजी करू नको म्हणले असणार तू काळजी करू नको का बघ तुला आता शिखर मारत नाही तुला आता तोंडा मारत नाही तुला म्हणजे आता पर्वताने मारत नाही कसं मारतो इंद्रजित नावाचा परिवार जे हिमानी वाचन केला इंद्र ते हिमानी दंडाने मानणार करे गजहर विजयाचा म्हणजे ज्या असणाऱ्या ताकदीच्या बळाच्या आणि ज्या शक्तीच्या जोरावर पहामध्ये इंद्रदेवाला जिंकलंय ती ताकद जरा त्या हनुमंतराला दाखव की ना जया मानाच्या करारे देवातले मंदमरे ते मानी मदविंदोनी प्रवळे उभारे कोणी विजयाचे इंद्रजित तुझ्या विजयाच्या आज पुढे गावावरती जपानने तो 33 कोटी देवाला बंदीखान्यात घातलं ना त्याच सुमाने हनुमंतराला बंद ऐसे बोलता बाला इंद्रजित कुठला बोलतो हर निर्वाण शस्त्र हाता विविध मार महागोर मांदिरा मला बोललं की लय रागाला इंद्रजिताला रागाच्या वरात त्याने धनुष्याला बाण लावला गेला हनुमंतराला म्हणला ऐ हिम्मत असेल ताकद असेल तर थांब गणा पाळलेल्या वारती मंत्र युक्त शरण शक्ती इंद्रजित विंदी वित्पत्ती कपी प्रयोग ते ऐका शक्तीचा प्रयोग मंत्र बाणावर म्हणायला सुरुवात केली महाराज इंद्रजित विंदी मार्ग शक्य मार्गाचे प्रतिरमण माझ्या वचने शंका शांती आणि इकडे कसं बाईक काय चालू होतं अशी माटी घातली रे आणि माटी घालून श्रीराम राम जय राम शिपूटवर घेतलेला आहे आणि शिपूटवर घरून इंद्रजिताला वाकुल्या दाखवू लागला तुझी शक्ती मला रामनामाच्या पुढे गोपी मार्गावर पुढे इंद्रजित शिवाला पुढे हनुमान सावंताचे चरण राष्ट्रीय जय रागाच्या मला भर इंद्रजित म्हणून माणसं होतोय आणि इकडे हनुमंत ताळी यायचं आहे का पावलं हा देत का ताळी बाण हातात असा आला ह्या असा बाण धरायचा आणि तोच बाण ते इंद्रजितावर टाकायचा झालं का नाही त्याचाच बाण यायचा त्याचाच बाण हातात घेतात त्याच्यावरच टाकायचा इंद्रजित मला निर्वाणीचं शेवटचं बाण इंद्रजित सोडत हनुमंतराय झेलत आहेत आणि झेललेल्या बाणाने इंद्रजितचं सैन्य मरतंय इंद्रजित मला काय व्हायला लागला आपल्याकडं सामग्री नाही इंग्रजी सैन्य हास्य मारित इंद्रजितला कुणाला मारावं आणि कुणाला बोलावं कळलं नाही का इतकी वाटली ऐका ना कळलं नाही का म्हणजे कळलं केलं का आपणच बाण सोडतोय आपलं बाण हनुमंतराय झेलतोय पण आपल्या सैन्यावर निर्वाणीचे बालवानरे कळवले संपूर्ण पाणी आम्हाशी जाणार कंदन मांडले काय करू म्हणजे आमचं बाणाने हनुमंतराय सोडतो हनुमंतराय झेलते आणि आमच्यावर टाका लागल्यात मग किती रामनामामध्ये शक्य आहे म्हणून नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगत जेते ऐसे करोनिया ध्यान मने करावे चिंतन असं आजपर्यंत मध्ये ज्या बाणाने 33 कोटी देव सुद्धा लपलप होतं ती बाण हनुमंत गट दिशी झेलतो महामारी आता राक्षसा काय शिवरी कपी केसरी नाटोपे कपिलमध्ये केसरी सिंहासारखे शूरवीर प्रकरण असणारे हनुमंत आपल्याला ऐकतात आज आपलं राक्षस कुळकुळतंय उत्पत्ती धनुष्यभंगी आदिचे हात उपडतो हाती क्षिती वाढ सारथी निमाले मग मध्ये तो पंच ह्याला हनुमंतराने रथावर टाकल्यावर सारथी संपले रथ इंद्रजित सांडलेला हमारा राणी उजला हाकार राजकुमार मारिया पण इंद्रजित लई चतुर होता जवळ रथाचा हात कुठला रथाची सारथी संपली इंद्रजिताने उडी टाकली पण ज्यांना दुखली लागलेली होती त्यांनी इंद्रजिताची उडी टाकलेली बघितलीच नाही काय म्हणायला लागली इंद्रजित हात पंशाने चलाट्याने नेण्याच्या जोरावर 33 कोटी देवाला
संपली, शक्ती संपली, मंत्र तंत्र सगळं संपलं. इंग्रजीचा परिणाम अतिसंकटित वानर जमिनीला खंडित झालेला लटापट धिंगामस्ती मिसळले. जगामध्ये इंग्रजीत रणगाच्या ठिकाणी पडलेला म्हणले की लगे ऐकणारी धिंगाणा करायला लागली. संपत आलं रे, संपत आलं म्हणतात पळायला लागली. आणि कोपरे तर हानीची परत तरी का लावणे पूजन तरी हानीची ओरेच चपटका. काय धिंगाणा काय ते वानराचं मन माणसोबत माकडची असतात. एकमेकाला पप्पा खाल्या, एकमेकाला वाकुले दाखवू लागले, एकमेकाचा कंटाळत आनंदाने. चला तुझे तिकडे दक्षिणा तुरबाई आणि कुमार वानर पारे खायला मज समोर राहे पा. अरे मला परत असलेला वाचायला सुरुवात केली म्हणजे मी पहिला खाणारा म्हणणार लक्षात ठेवा. काय खातो ह्याला महत्व नाही, कसं खातो ह्याला फार महत्व असतं बरं का, लक्षात ठेवा. आणि काय खावं त्याला असं शास्त्र सांगताय. असं ती खाण्याचा भाग वेगळा आपला पाया खाणं म्हणणं नाही, पण इंग्रजीचं तुला असं की पळ करून ठेवलं. आईचे बोलून याला मला उत्पत्ती हानी जात ते जावं तो कवी विलंगत तवा ठोकेत चळवेनी. मला असं म्हणल्यावर हनुमंतराज समोर गेले, इंग्रजी तिकडून येत होता. कांटा येत लावली, हुकवलं की गुड गेली मारायचा, गुड गेली माझ्या हो जव तो कवी हात तर कोणी हनुमंत बोली शरीर जाती घातत नाही हानीचा अनुबंध. मग त्यांनी मला लाच चुकवली की हनुमंतरावनी वर जायचं, वर मी येतं चप्प दिशी डोक्यात चपटा टाकायची. गणिता मला जेव्हा रंगाला निशाच्या रवानोनी असारी चक्राकार जेवणारन मारीच. मग मला काय केलं, पायाला धरलं, गर 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 फिरवलं, जागच्या उभा केलं, चक्कर चक्कर होता. इंद्रजी दरवेर मनोरणी पडला मोठ्या पणाच्या सिनेमाचा पण श्री लक्ष्मण यासी हंता. डेट असते जसं एक्सपायरी डेट असते, तसं एक्सपायरी डेट असते. तसं आपण जन्माला त्या दिवशी जन्मालेली तारीख त्या दिवशी फिक्स मिळालेली असते. आपल्या हातून मारणार नाही. म्हणजे गिराय का विजयी वानर श्रीरामे. म्हणजे हनुमंतराय विजयी झाले. इंद्रजित मोठ्या पन्नास होवनीचा उदाहरण तिथे जायमाना देवत इंद्रजितानी जय प्रभू रामचंद्र पिक्चर वजन ऐकला की ती इंद्रजित झोपलेला होता की जागा झाला कशाचा आवाज यायला एवढं म्हणून आपले शेजारचे मी वरडायला लागले ते आपण खाली मान घालून हनुमंतराय समोर उभा राहिला आणि आपलं पानं वाचायला लागला. काय वापरू काय वापरू. माझ्या नावात किती म्हणता पण होता 33 कोटी देवता माझे इंद्र जिंकला म्हणून इंग्रजीत नाव होतं माझं एवढं मोठं. पण एका हनुमंतराने माझी गाडी कसपटासारखी किंमत केली. मी कुठला माणूस होतो. सगळी वानर इतकी वानर एक ही कुठून वच की कुठून वच ह्याला का बस त्याला का बस कोण ऐकणार आहे ऐकणार केला म्हणून गावचा पाटील झाला म्हणून काय गावाचं बरोबर आणि सद्गुरु स्वायला झाला म्हणून काय आचार बरोबर आणि दिवा चांगला दिसतो म्हणून शेजारणीच्या बापटाला म्हणून बापाने धर्म केला. एक घरात एखाद्या धर्म केला की सगळं घर भगवान किती किती आमच्या बाप्पाने धर्म केला. त्या प्रभू रामचंद्र सीता पवारांनी तिचा राग मांडण्याच्या धान म्हणा म्हणून मला लई मारते लई माझी चेष्टा करते म्हणजे आणि
आणि सूचक भोसले आबा. चला लवकर. मला तशी आमच्या पप्पाची फजिती झाली तशीच माझी मी फजिती करते रे. पप्पाला सोडवायचं त्यांचा पप्पा पाऊलच ते दिवशी तरी असतं पण माझी तर सोडवणूक करायला तुम्ही स्वयं येणार नाही आता काय करू. मंडळी घेऊन चालले ते म्हणजे सोडवायला कोण नाही त्या भांडण मंडळीला आवडायवी कोण नाही बाजाराला वाटायचं कोणचं म्हणजे बाजार मला इंग्रजीत म्हणा आता माझं काही खरं नाही म्हणला अशा प्रकारचं इंग्रजीत म्हणत विचार करतोय आता पुढे हनुमंतराय इंग्रजीताचं काय करते ती पुढच्या वक्त्याकडून ऐका झालेली सेवा सर्व श्रोते मंडळीच्या चरणी समर्पित करतो कुलदेवताच्या चरणी समर्पित भगवंताच्या चरणी समर्पित हनुमंतरायाच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण विराम.